साहेबांनी कष्ट करून त्यांचा प्रभाव पाडून घेतला, त्यांच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नातून वक्ते झाले. बरोबर आहे. आर पाटलांना अंगभूत होतं, पाटलांना अंगभूत होतं, पण पाटलाच्या मुलानं थोडे कष्ट केले आणि त्यांच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासारखं ते बोलतात. कुणासारखं तरी बोलायचंय हा जर त्याचा प्रभाव पाडून घेतला, थोडे कष्ट केले, थोडा सराव केला, थोडा रियाज केला, आपण त्याच्यासारखं बोलू शकतो. तुम्हाला कष्टातून व्हायचंय, तुमच्याकडे अंगभूत आहे. आणि इथं असलेला माणूस, प्रत्येक माणूस हा कष्टातून होणारा आहे. मी तुम्हाला पण ते कष्ट करायचे, पण कष्टाची दिशाच माहित नाहीये. कष्ट कसे करा, दिशाच नाहीये. ती दिशा मी दाखवणार आहे तुम्हाला. तुमच्यातलं थरथरण, धडधडण, लटलटण ते काही गोष्टी राहणार नाही. ते तर म्हणजे त्याचं टेन्शन घेऊच नका. पहिली गोष्ट, थरथरी, धडधडी, लटलटी हे पहिल्या 3-4च क्लासमध्ये बंद होऊन जातं. माझ्याकडून तुम्हाला जे प्रश्न पडलेत ना, थरथर होणं, धडधड होणं, लटलट होणं, वेळेवर न आठवणं, तुमच्या दृष्टीने त्या समस्या आहेत, माझ्या दृष्टीने ते बेसिक आहे. आमच्याकडं आमच्या क्लासमध्ये ते बेसिक मध्ये होऊन जातं. थरथर होणं, धडधड होणं, लटलट होणं. पण पहिले 4 क्लास एक बुट्टी नकोय तुमची, मला एकही बुट्टी नकोय. मग तुम्हाला काय वाटणार, अरे आता 4 क्लास झाले, आता भीती वाटत नाही, आता बोलू शकतो. आणि याच 4 क्लासला तुम्ही पाठांतरावर जोर द्यायचा. मी सांगल तेच. पहिला महिना तुम्हाला थोडस जड वाटेल, पण दुसऱ्या महिन्यामध्ये मात्र तुम्हाला त्या केलेल्या परिश्रमाचा फायदा होईल. आणि जर पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही काहीच कष्ट घेतले नाही, तर उरलेला दुसरा जो महिना आहे ना, त्यामध्ये तुम्हाला फारसा रिझल्ट आल्यासारखं वाटणार नाही. जे आहे ते सांगायलो मी तुम्हाला. ज्यानं, मी माझ्या ऑब्झर्वेशन मधून सांगायलो, माझ्या क्लासमध्ये ज्याने कष्ट घेतले थोडेफार, त्याला माझं मार्गदर्शन लाभलं. पहिल्या महिन्यामध्ये ज्याने कष्ट घेतले, बस तो गुंगला. कारण तो आत्मविश्वास येतो, अरे जमायले की म्हणजे मी केलेलं मार्गदर्शन, त्यानं घरी घेतलेलं कष्ट, मी केलेलं मार्गदर्शन, त्याने घरी केलेलं चिंतन, मी केलेलं मार्गदर्शन, त्यानं घरी केलेली तयारी, याची जोड जेव्हा लागणार आहे ना, तेव्हा तुम्ही लवकर पिकअप घ्या. मी सांगितलेल्या गोष्टी आणि घरी केलेली तशी तयारी. आता आधुनिक साधनं आले आहेत तयारी करण्यासाठी. तुम्हाला मोबाईल आहे, आधुनिक साधन आहे. पूर्वीच्या पुस्तकांना सांगितलं जायचं आरशासमोर बसून सराव करा, आरशासमोर उभा राहून भाषण करा. नाही, आता मी तुम्हाला आरशासमोर उभा राहून भाषण करा असं नाही सांगणार. नाही, मी आता सांगणार आहे मोबाईलमध्ये क्लिप काढा. कशा काढायच्या मी सांगल. मोबाईल धरण्यापासून मोबाईल आडवा की उभा की कसा, त्याच्या सगळ्या पद्धती मी सांगणार आहे तुम्हाला.